पण याच्यावर ॲटलिस्ट परत 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 बोलून परत परत एक बंबार्डमेंट होऊन ॲटलिस्ट गाडीतून काच खाली करून काहीतरी बाहेर फेकताना तरी तो विचार आला पाहिजे की अरे नाही, कोणीतरी काहीतरी प्रयत्न करतायत. जेवढा कॉन्फिडन्स आलाय तेवढा 2 वर्ष पहिले ज्या मुलीने या प्रोजेक्टसाठी हो म्हटलेलं तिला नव्हता. तिला माहिती नव्हतं की 2 वर्षानंतर मी इथे बसून इंटरव्ह्यू देणार आहे. सो मला आय वुड लाईक टू बिलीव्ह की मी डिरेक्टर्स ॲक्टर आहे, तर माझ्या दिग्दर्शकांना जे हवंय ते ते फसू देत चालेल, पण मी त्यांचंच ऐकेन शेवटी आणि तेच पाहिजे. एका व्यक्तीच्या डोक्याने चाललेलं बरं. राजकुमार पासून ते त्यांना वैराग्य येईपर्यंतचा जो प्रवास आहे. सिलेबस काय असतो किंवा सिलेबस आपल्याला काय शिकून जातो किंवा तो सिलेबस आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा त्याच्यातून खूप कोणत्या गोष्टी आपल्याला कळतात हे सारं काही आपण शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना सगळ्यांनी अनुभवलं आहे. पण जेव्हा कधी आपण या सिलेबसचा आउट ऑफ सिलेबस विचार करतो किंवा जो आपल्यासमोर सिलेबस दिला त्याला बाजूला सरून त्याच्या बाहेर जाऊन आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला अभ्यासक्रम किंवा आपल्याला आपण जे करतो त्याचा सारांश कळतो असं मला वाटतं. आणि या सगळ्या सारांशावर आधारित किंवा या सारांशाला छेद घालणारा एक नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. सिनेमाचं नाव आहे आउट ऑफ सिलेबस. नेमका हा सिलेबस कसला आहे आणि आउट ऑफ सिलेबस का झालाय या सगळ्यांची उत्तरं आपल्यालाच मिळणार आहेत, कारण का या सिनेमातील 2 गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. अजिंक्य माझ्यासोबत आहेत आणि नवोदित अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा मराठी रंगभूमी, मराठी व्यासपीठावर, मराठी सिनेमामध्ये येऊ टाकली एक नवी अभिनेत्री अद्वैत माझ्यासोबत आहेत. तर सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं स्वागत आहे लेट्सअप मध्ये. अजिंक्यला भेटून जाम भारी वाटतं, कारण का अजिंक्य सोबत ना गप्पा मारताना असं वाटतं की एका पॉझिटिव्ह अभिनेत्यासोबत गप्पा मारतोय, जे खरंच खूप उल्लेखनीय आहे. पण त्या पॉझिटिव्ह अभिनेत्याच्या मागे खूप असे निकष आहेत जो खूप चांगल्या पद्धतीने अजिंक्य तू दरवेळेला मांडत असतोस. तिथूनच आपण सुरुवात करूया की आउट ऑफ सिलेबस. जसं मी सुरुवात केली की जेव्हा आपण एखादा सिलेबस शिकत असतो किंवा जे काही आपण करत असतो त्याच्या बाहेरून म्हणजे बोलतात ना की आउट ऑफ द बॉक्स जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा आपल्याला वेगळा सारांश कळतो की नेमकं काय आहे, नेमकं आपल्याला कुठे जातोय किंवा आपण जिकडे जातोय ते योग्य आहे की नाही आहे. आउट ऑफ सिलेबस त्याच पठडीवर आहे की पूर्णपणे वेगळा आहे, काय सांगशील? पहिले तर धन्यवाद. माझ्या पण फिलिंग्स तुझ्याबद्दल पण कॅमेराच्या मागे जी आपली टीम आहे त्यांच्याबद्दल पण सेम आहे की तुमची पण एक जर्नी आहे. तुमचाही एक सिलेबस आणि आउट ऑफ सिलेबस असा एक प्रयत्न सुरू असतो. पण नेहमी खूप पॉझिटिव्ह वाटतं. खूप चांगले अर्थपूर्ण प्रश्न असतात तुझे स्पेशली, आणि मला ती ग्रोथ आम्हालाही जशी तुम्हाला आमची दिसते तशी आम्हालाही तुमची दिसते आणि खूप छान वाटतं. सो वी आर अ टीम फॉर शुअर. आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा खरं तर माझ्यासाठी इतका स्पेशल आहे, कारण प्रत्येक वेळी मला जी विचारणा होते कास्टिंगच्या वेळेला ती नेहमी खूप शहरातला मुलगा कुठेतरी लंडनमध्येच आहे, काहीतरी फॉरेनवरूनच आलाय, भले मालिकांमध्ये किंवा सिनेमामध्ये. सुदैवाने मला ऐतिहासिक भूमिका पण करायची संधी मिळाली आहे, मायथोलॉजिकल पण करायची संधी मिळाली आहे. पण इथे मी अगदी गावचा वऱ्हाडी बोलणारा विदर्भातला मुलगा दाखवला जाणार आहे किंवा अशी ही कथा आहे. आणि मी आहे मराठवाड्यातला, मी कधी विदर्भाची भाषा बोललो नव्हतो, पण तसं सगळं असणार आहे असं मला कळलं. जो विषय आहे तो आत्ता जिथून मी आहे मराठवाड्यातून तिथेही साजेसा आहे, मुंबई पुण्यामध्येही साजेसा आहे आणि पूर्ण वैश्विक असा आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग आणि ही जी काही सिच्युएशन आहे ती खरोखर म्हणजे तो शेख चिल्ली जसं स्वतःचीच फांदी तोडत असतो झाडावर बसून, तसं आपण करतो आहोत आधुनिकीकरणाच्या नावाखाली. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पाठ्यपुस्तकात माहिती आहे. पण याच्यावर ॲटलिस्ट परत 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 बोलून परत परत एक बंबार्डमेंट होऊन ॲटलिस्ट गाडीतून काच खाली करून काहीतरी बाहेर फेकताना तरी तो विचार आला पाहिजे की अरे नाही, कोणीतरी काहीतरी प्रयत्न करतायत किंवा असा काहीतरी सिनेमा येतोय किंवा हे लोक हे प्रयत्न करतायत. असं सातत्याने तुमच्या माझ्यामध्ये जेव्हा संवाद होतील तर चांगलं होईल. आणि अशा विषयाचा भाग आपण होतोय हा विचार येऊन मला असं होतं की आय हॅव टू डू दिस. शिवाय मी आमचे जे रायटर आहेत अनिकेत कोरडे म्हणून, आमचे जे निर्माते आहेत सुगत वाघमारेजी, जे कास्टिंग डिरेक्टर रोहितजी म्हणून, आणि दिग्दर्शक नवीन देशाबोईना जे आहेत तेलुगू पण त्यांनाही मराठीमधून हे कथानक मांडायचं होतं. यांना जेव्हा मी भेटलो आणि त्यांच्यासोबत जेव्हा संवाद केला तेव्हा निव्वळ कमर्शियल सिनेमा करून त्यातून पैसे कमवायचे हा विचार त्यांचा नव्हता. मुळात ही सिनेसृष्टी हे त्यांचं प्राथमिक व्यवसाय नाहीच आहे जे निर्माते आहेत त्यांचा. आणि त्यामुळे त्यांना असं होतं की आम्हाला हा विषय मांडायचा, आम्हाला हा थॉट आणायचा आणि ज्यांचा एक सर्टन इम्पॅक्ट पडेल असा कोणीतरी मुलगा त्यातल्या त्यात नव्या मुलांपैकी हवा आहे. आणि आमची इच्छा आहे की तुम्ही हो म्हणावं, असा त्यांचा विचार आणि विश्वास होता. सो मला असं होतं की
इतका अर्थपूर्ण सिनेमा करायला क्वचित विचारणा होईल ह्या पुढे पण, कारण इतके सगळे पैसे प्रमोशन्स आणि मेकिंग आणि सगळ्यामध्ये बरोबर. प्रत्येक प्रोड्युसर टाकेल असं नाही. सो माझ्यासाठी संधी होती, त्याचं सोनं करायचं होतं. आणि गाणी जी आहेत ह्या सिनेमाची ती पण खूप वेगळी, खूप साऊथ पॅटर्नची झाली आहेत. आणि साऊथ पॅटर्नची म्हणण्यापेक्षा मराठमोळी, पण त्याला एक हलका त्यांचा फ्लेवर त्यांनी बरोबर, दिलाय. बरोबर. तर हे सगळे काहीतरी एक नवी गंमत येईल असं मला वाटलं. आणि विचारणा झाली त्यावेळेला हिरोईन कोण, सहकलाकार कोण, हे काहीही माहिती नसताना मी त्यांना हो म्हणालो. आणि पुढे आता 2 वर्ष झाली आहेत आणि आता हा सिनेमा येतोय. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. अद्वैत, तुला विचारायला खरंच आवडेल, कारण का ना जेव्हा अशा अभिनय क्षेत्रामध्ये कोणतेही होतकरू मुलं मुली येऊ पाहतात ना, तेव्हा त्याच्या मागे बॅकग्राऊंड असणं हे गरजेचं नसतं. पण त्या अभिनेत्याला किंवा त्या मुलाला किंवा त्या मुलीला अभिनयाची थोडी तरी झलक पाहिजे असं, म्हणजे कसा असतो अभिनय, काय असतो. तर तुझी अशी काही पार्श्वभूमी होती का ह्याच्या आधी येण्याच्या आधी, काय सांगशील? हो, मी 6 ते 7 वर्ष नादिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रुप एकजूट यांची भाग होती. आणि त्यांच्यासोबत मी खूप सारे प्लेस केले आहेत. बच्चे है पर कच्चे नहीं, जंगलधूम.com, पेन्सिल से ब्रश तक ही एम.एफ. हुसैन यांची लाईफ स्टोरीवरती एक प्ले होता. हे सगळी हिंदी नाटकं होती. पण 12वीच्या वेळेस म्हणजे कुठेतरी ते सुटून गेलं. तर मग हे पुन्हा माझ्या आयुष्यात येणं म्हणजे एक देवाने केलेलंच होतं. आणि नक्कीच. खूप छान एक्सपिरियन्स तर होताच. आणि ॲक्टिंग हे पुन्हा लाईफमध्ये आलं तर प्रूव्ह करायचं आहे ॲज अ न्यू कमर, की प्रेम आहे मला बरोबर, ॲक्टिंगशी. बरोबर, बरोबर. आणि लहानपणापासून आहे अगदी. तर छान वाटतं, असं वाटतं की म्हणजे कम्फर्टेबल आहे इथे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये अजिंक्यकडून तुला काही हेल्प वगैरे झाली का शूटिंगच्या दरम्यान वगैरे, की अगं असं कर वगैरे, असं काय झालंय का? हो, हो. म्हणजे खूपच. ॲक्चुअली आता जेवढा कॉन्फिडन्स आलाय, तेवढा 2 वर्ष पहिले ज्या मुलीने या प्रोजेक्टसाठी हो म्हटलेलं, तिला नव्हता. तिला माहिती नव्हतं, की 2 वर्षानंतर मी इथे बसून इंटरव्ह्यू देणार आहे. तिच्यासाठी शूटिंग हा एवढा विचार पण नव्हता केला. तर मग जेव्हा ते झालं, मी इतक्या मोठं म्हणजे अजिंक्य राऊत यांच्यासोबत काम करते ऐकलं म्हणजे पण ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ, नक्कीच. व्हेरी नक्कीच, सपोर्टिव्ह. होय. आणि खूप सांभाळून घेतलं, खूप सपोर्ट केला, खूप गोष्टी शिकवल्या सेटवरती, ऑफ सेट. सो व्हेरी क्या नाईस. बात आहे. हा, काहीही नाही असं खरं तर. असंच आहे ती अजिंक्य, ते छान. खरंच खूप बरोबर बोलले नाही नाही, करून. जेन्युनली ती असं काय, मुळात ती आहे मूळची अकोल्याची. सो ती तिकडची भाषा खरं तर खूपच उत्तम बोलते. ती म्हणते भाषेचा प्रॉब्लेम आहे किंवा होता असं, कारण ती आहे खरं तर सोबो मुलगी. हा, म्हणजे इकडे साऊथ बॉम्बेमध्ये लहानाची मोठी झाली आहे, फडफड फडफड इंग्लिशमध्येच बोलते. पण ती आता पण बोलताना ळला ड म्हणते. आणि अच्छा, जे सगळं आवश्यक होतं आम्हाला वऱ्हाडी बोलताना. बरोबर, बरोबर. सो मी खरं तर तिचं एक कान माझा तिच्यावर पण असायचा. आणि आमचे जे रायटर आहेत त्यांची खूप मदत झाली. तर मी कितपत केली माहिती नाही, मी कम्फर्ट नक्की दिला की माझाही कधीतरी पहिला प्रोजेक्ट होता. बरोबर. हा 5वा सिनेमा रिलीज होतोय. पण मी पण कधीतरी पहिला सिनेमा केलाय, पहिली मालिका केली आहे, स्टेप बाय स्टेप करून. अर्थात आमचे विश्व खूप वेगवेगळे आहेत, कारण ती लहानाची मोठी इथे साऊथ बॉम्बेमध्ये झाली आहे, मी परभणीमध्ये झालो होतो. सो जर्नी तशी वेगळी आहे. पण शेवटी पहिल्याची नर्वसनेस असते. सो तेवढा मी एम्पथेटिक नक्की आहे की अरे, मी त्या गोष्टीचा फायदा नाही घेऊ शकत, कारण माझे जेव्हा पहिले प्रोजेक्ट होते त्यावेळेला मला सपोर्ट करणारे एक सहकलाकार होते. बरोबर. सो आय नो दॅट. अनिकेत कोरडे पण तिथलेच आहेत रायटर, विदर्भातलेच. सो त्यांच्याकडून आम्हाला एक एक वाक्यावर अभ्यास मिळाला. जर कळलं नाही तर मी त्याला बोलायला लावायचो सेटवर. आणि मग ते बोलून मग टेक व्हायचा. सो तशी मदत नक्की झाली आहे. नक्कीच. सो या. आधी मला तुला विचारायला आवडेल की एक अभिनेत्री म्हणून तर तू जसं बोललीस की ह्याच्या आधी मी थिएटर केलंय, थिएटर करत असताना नंतर 2 वर्ष या सिनेमासाठी दिले, 2 वर्षानंतर आता सिनेमा आपला रेडी झालाय, जो प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा आउट ऑफ सिलेबस काय आहे, काय सांगशील? आउट ऑफ सिलेबस एक अशी कथा आहे 5 मुलांची जे MPSC साठी अभ्यास करत आहेत. आणि कुठेतरी त्यांच्या या अभ्यासाच्या जर्नीमध्ये त्यांना असं एक आउट ऑफ सिलेबस असा एक विषयाबद्दल माहिती पडतं की आपल्या गावावर काहीतरी संकट येणार आहे, येऊ शकतं बिकॉज ऑफ आपण जसं वागतो, जे बरोबर, क्लायमेट बरोबर. चेंज होतंय. ओके. जसं तू जर रस्त्यावर जाऊन 4 लोकांना विचारलं क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग काय रे बाबा, त्यांना नाही माहिती. त्यांना त्याचा अर्थच माहिती नाही इन द फर्स्ट प्लेस, की आपण हेल्प कसं करायचं मग जर माहितीच नाही की काय घडत आहे. तर आउट ऑफ सिलेबस असा सिनेमा आहे जो थोडासा अवेअरनेस स्प्रेड करायचा आमचा प्रयत्न आहे.
त्याच्यामध्ये थोडीशी मस्ती, थोडंसं सोशल, थोडंसं पॉलिटिकल, थोडंसं ड्रामा, असे खूप सारे लेयर्स आहेत पिक्चरमध्ये. आवडेल नक्कीच सगळ्यांना. नक्कीच. मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल दिग्दर्शनाचं. जसं तू बोललेस की आमच्या सिनेमाचे दिग्दर्शन हे तेलुगू आहेत आणि त्यांचं आय थिंक सो त्यांचा पण हा पहिलाच सिनेमा आहे असं बोलायला हरकत नाही की त्याच्या आधी त्यांनी केलं. याच्या आधी त्यांनी केलाय, ज्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालाय क्या बेस्ट बात है. डिरेक्टर म्हणून. क्या बात है. त्यांच्या सिनेमाच्या ज्या ऍक्ट्रेस आहेत त्यांना नॅशनल अवॉर्डचं रेकग्निशन पण मिळालंय, म्हणजे तिथेही कन्सिडरेशन झालंय. सो खरं तर ते खूप अत्यंत डाऊन टू अर्थची म्हणजे काय एपिटमी आणि खूप हुशार पण, खूप विचार. सो त्यांना मराठी कळायचं नाही, तर आम्हाला कळायचं नाही त्यांना नेमकं म्हणायचं काय, पण जेव्हा त्यांचा मुद्दा कळायचा तेव्हा असं म्हणायचं की अच्छा, या व्यक्तीचा त्याच्यामागे थॉट आहे. सो ते अंडर प्रेशर कधी कधी सांगायचे नाही कोणाला, कोणी सिनियर असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना, पण ते करायचे त्यांच्याच मनाचं, विच इज अ गुड थिंग. बरोबर. सो आपण योग्य हातांमध्ये आहोत असं तरी वाटतं. त्यांच्यासोबत काम करण्याची गंमत ही एक तर भाषा ही होतीच, की त्यांना नेमकं हवं काय ते कळत नसायचं. बोलायचे सर वन मोर प्लीज. म्हटलं अरे सर बताओ, आपको जब भी लगे की कुछ भी अलग करना है आप प्लीज बताओ. कारण आम्हाला नाही कळणार परफॉर्म करताना आमचे हात कसे जात आहेत, काय कसं जात आहेत किंवा वॉट एव्हर. सो मग त्यांचं असं हां सर राईट अच्छा हुआ वन मोर असं. सो ते एक त्यांचं खूप गोड स्वभाव आहे त्यांचा आणि हुशार पण आहेत ऑफकोर्स. त्यासोबत मी नेहमी अशा दिग्दर्शकांसोबत काम केलंय ज्यांनी एका विशिष्ट पद्धतीने परफॉर्म करायचं हे सांगितलंय, किंवा की इथून इथे जा, इथून इथे हे कर, इथून याच्याकडे बघ, असं खूप कोरिओग्राफ्ड पद्धतीने की ह्यानुसार आपण कोरिओग्राफ करायचं आणि मग परफॉर्म करा. इथे असं असायचं की आम्हाला असं बागडायला सोडून दिलंय, जसं काही की ही स्क्रीन आहे, एवढी फ्रेम आहे, याच्यामध्ये तुम्ही करायचंय, नाऊ यू फिगर इट आउट की कसा करायचा आहे सीन. मग असं व्हायचं की अरे आम्ही थोडी दिग्दर्शक आहोत, मग काय. पण ती त्यांची पद्धत होती. सो मला आय वुड लाईक टू बिलीव्ह की मी डिरेक्टर्स ऍक्टर आहे, तर माझ्या दिग्दर्शकांना जे हवंय ते फसू देत चालेल, पण मी त्यांचंच ऐकेन शेवटी, आणि तेच पाहिजे. एका व्यक्तीच्या डोक्याने चाललेलं बरं. सो मग त्यामध्ये ते सीन घडायचे, आमचे फाईट सिक्वेन्स झालेत, आमचे पावसात वगैरे भिजण्याचे सीन झालेत, पळापळीचे सीन झालेत, झाड पडतंय, अजून काय पडतंय, माती पडते अंगावर आणि असे बरेच काय. सो माझ्यासाठी पहिला, शेवटचा तर नाही म्हणणार नक्कीच, बट पहिला असा एक्सपिरियन्स होता की इतकं रॉ, जिथे मेकअप केलाय का काही संबंध नाही, कपडे अगदी म्हणजे फार विचारपूर्वक करत बसलेत असं नाही, चुरगाळलेत, केस कुठे जात आहेत काही संबंध नाही. सो असा एक रॉ रिअल अनुभव, एक कथार्टिक एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. सो येस, एन्जॉयड इट. मला तुलाच विचारायला आवडेल की जेव्हा असा सिनेमा येतो जिकडे दिग्दर्शक एवढ्या चांगल्या पथडीचे असतात, जिकडे रायटर चांगला असतो, जिकडे प्रोड्युसर असतील किंवा गाणी असतील, या सगळ्या गोष्टी असतात, पण या कथेमध्ये ना जेव्हा दिग्दर्शकाची बाजू किंवा या कथेचा सारांश एवढा महत्त्वाचा असतो ना, तेवढी कथा चांगली वाचते असं बोलायला हरकत नाही. काय सांगशील एकंदरीत जेव्हा ह्या संहिता किंवा ह्या चित्रपटाची संहिता तुझ्या हातात आली, तुझ्या डोक्यात कोणता थॉट होतं की भाई या संहितेवर आपल्याला काम करायचंच आहे, असा कोणता ट्रिगर पॉईंट वाटला ॲज अ कलाकार म्हणून अजिंक्यला की येस मला इकडे यायचंच आहे? काय सांगशील? मी ना मला तरी जे आठवलं की ऊन, उष्णता असं म्हटलं की मी आय वेंट बॅक टू परभणी, जे आपले एक्सपिरियन्सेस असतात तेच. सो मी शाळेमध्ये सायकलवर जायचो शाळेत, त्याच्यानंतर ट्युशन्सना आम्ही शक्यतो पांढरे कपडे घालून जायचो, कारण इतकं ऊन, म्हणजे 47 डिग्री 48 डिग्रीमध्ये आम्ही सायकलवर जायचो, ट्युशन्स अटेंड करायचो, सगळी मुलं. तर मला हे माहिती आहे की आत्ताही म्हणजे एक AC जरी बंद पडला, कुठल्या थिएटरमध्ये नाटक सुरू असताना, सिनेमा सुरू असताना AC बंद पडला किंवा कुठे इंटरव्ह्यूमध्ये वगैरे, तर आपली दमछाक होते. आत्ता आपण बाहेर बोलत होतो की अरे इथे किती ऊन आहे, विदर्भात तर अशा पद्धतीचं असतं, इथे अशा पद्धतीचं वगैरे, ते जे तिकडून आली आहेत मुलं ती बोलत होती. सो तर ही काळाची गरज आहे हे तर माहिती आहे मला. म्हणजे अगदी ऑस्कर्समध्ये बोलतानाही लोक ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलतात त्यांच्या स्पीचमध्ये, लिओनार्डो डिकॅप्रिओ पासून ते आपल्या सगळ्यांची परिस्थिती. त्या मानाने भारतामध्ये खूपच चांगली अवस्था आहे कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज, काही कंट्रीज. पण तर ही काळाची गरज आहे हे तर मला कळलंच की ॲटलिस्ट ह्याच्याबद्दल वाच्यता व्हावी. मी सेल्फ डाऊटमध्ये हा नक्की गेलो की मी ह्यासाठी करतोय काय कॉन्ट्रीब्यूट, की आता मी बोलणार प्रदूषणाबद्दल, मी बोलणार ग्लोबल वॉर्मिंग बद्दल, बट मी बोलतोय AC फ्लोअरमध्ये बसून, मी आलोय कारने. सो मी सगळे प्रदूषण वाढवण्याच्या एका सिस्टमचा भाग आहे. सो मी ते बोलणं डिझर्व पण करतो की नाही हे माहिती नाही, हे क्वेश्चन्स आले, पण ॲटलिस्ट फुल ना फुलाची पाकळी, मी जर कोणत्या तरी मोठ्या विचाराचा भाग होऊ शकतोय तर मी तो दोन्ही हातांनी ग्रॅब केला. आणि प्लस कलाकार म्हणून माझं एक
हे स्वार्थ होताच की जसं प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी कॅरेक्टर असावं जे करताना मजा यावी, चॅलेंज वाटावं आणि लोकांना क्वेश्चन वाटावं की हा हे करू शकेल, बरोबर, असं बरोबर. असं वाटेल, अशा पद्धतीचं काहीतरी करावं आणि तसा दिसावा, तसा बोलावा, तसा परफॉर्म करावा हा विचार होता, जो इथे जी संधी होती आणि मी ती साकारली. नक्कीच. अद्वै, मला या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून सुद्धा अपेक्षित आहे की अभिनेत्री म्हणून कोणता असा या स्क्रिप्टमध्ये तुला ट्रिगर पॉईंट वाटला की येस आपल्याला काम करायचं? कारण का जरी आपल्या ओळखीचे निर्माते असले किंवा आपल्या दिग्दर्शक ओळखीचे असले तरी कलाकाराला एक समज असते की या स्क्रिप्टमध्ये काय महत्त्वाचं आहे किंवा त्या दिग्दर्शकाचा एक आणि निर्मात्याचा कलाकारावर विश्वास असतो की नाही या स्क्रिप्टसाठी हा कलाकार खरंच खूप तंतोतंत उत्तम असा आहे. बरोबर. काय सांगशील एकंदरीत अभिनेत्री म्हणून तुझा काय ट्रिगर पॉईंट होता की येस मला यायचंच आहे या स्क्रिप्टमध्ये? तर माझं जे पात्र आहे कल्पना, ती एक खूपच हेडस्ट्रॉंग मुलगी दाखवली आहे आणि म्हणजे तिची जर्नी अशी स्टार्ट होते की शी इज दिस प्रिव्हिलेज्ड, म्हणजे तिचे बाबा मास्तर असतात गावातले आणि तर ती याच्याकडे MPSCचा अभ्यास करायला जाते. तर तिकडे तिला असं काही सिरियस वगैरे नाही वाटत, बट मग तिला समजतं आणि थ्रू हर जर्नी तिच्यात एक मॅच्युरिटी येते आणि ही मॅच्युरिटी आणि हा कल्पनाचा जो प्रवास आहे तो मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये खूप रेझोनेट झाला. क्या बात आहे. कारण मी पण अशी होती आणि आय यूज टू बी व्हेरी अनअवेअर की म्हणजे काय चालू आहे दुनियात, काय चालू आहे, म्हणजे आपल्या छोट्याशा आयुष्य च्या पलीकडे पण इतकं सगळं चालू आहे देशात सोड दुनियात. तर मग दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू बी अ पार्ट ऑफ दिस बिकॉज इतकं म्हणजे रेझोनेट झालं माझ्या पर्सनॅलिटीसोबत, कल्पनाची पर्सनॅलिटी. आणि जे जे काही ही मूवी बोलते, मी पर्सनली स्वतःच्या लाईफमध्ये त्या सगळ्या गोष्टी खूप बिलीव्ह करते. म्हणजे अबाउट द करप्शन, अबाउट हाऊ वी आर स्टक इन अ सिस्टम. जसं अजिंक्य बोलला की आपण बसलो आहे AC फ्लोअरमध्ये, गाडीने येतोय, पण त्याला काय म्हणजे पर्याय नाही. सॉरी, थँक्यू. तर त्याला काय पर्याय नाही. तर कुठेतरी आपण फसलो आहे या सिस्टममध्ये. तर याच्या पलीकडे काय, आपण यूथ मिळून या सिस्टमला कसं डिफाय करू शकतो, हे सगळे माझे विचार खूप पहिल्यापासून होते आणि बाबांना माहिती आहेत. तर मे बी त्यामुळे त्यांनी मला माझं ओपिनियन विचारलं याच्याबद्दल आणि मला कन्सिडर केलं. क्या तर बात मग. आहे. म्हणजे बोलायला काय हरकत नाही की प्रॉपर आता झाले ती रेडी, कोणत्या प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं ते प्रॉपर आता 2 वर्षाची मेहनत आम्हाला दिसतेच आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग. कारण का खूप वेळा असं होतं की आपण बोलतो की 2 वर्ष 3 वर्ष पण नंतर जेव्हा एक नवोदित कलाकार जेव्हा मीडियासमोर येतो ना, तो कुठेतरी तो थोड्याफार प्रमाणामध्ये बाचकळतो किंवा थोड्या प्रमाणामध्ये तो खाली पडतो, पण असं काही नाहीये. नाही रे. खूप सुंदर उत्तर देतेस तू, असं काय बोलतेस, खूप कॉन्फिडन्सली चांगलं उत्तर देतेस. अजिंक्य, सिनेमा झालाय रेडी, या सगळ्या गोष्टी झाल्यात, पण या व्यतिरिक्त जसं तू बोललास की 5 सिनेमे, माझा हा 5वा सिनेमा आहे, याच्या आधी तू ऐतिहासिक भूमिका केल्यास. मला पुन्हा तो प्रश्न विचारायला आवडेल आणि मला पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर जगून ऐकायला आवडेल की आत्ता अजिंक्य राऊत अशी कोणती भूमिका बघतोय की येस मला ही भूमिका सुद्धा एकदा साकारायची आहे, काय सांगशील? बरं, एक जी भूमिका मी वेळोवेळी म्हणत आलोय आता ऑफ कॅमेरा पण तुला सांगितलं, yes, yes. जो तुझ्याकडे ऍक्च्युली एक प्रकारे सन्मानच आहे हातावर टॅटूच्या रूपात, ती म्हणजे गौतम बुद्धांची भूमिका. अगेन ऍक्टर म्हणून जो स्वार्थ आहे, राजकुमार पासून ते त्यांना वैराग्य येईपर्यंतचा जो प्रवास आहे तो दाखवायला स्क्रीनवर आवडेलच. प्लस आपल्या भारतात जन्माला आलेले ते व्यक्तिमत्व आहे, त्यांचे विचार इतके वैश्विक त्या काळात आणि जगभरात इतके अनुयायी आहेत, तर आपण एक असा मोठा मॅसिव्ह प्रोजेक्ट तसा बनवायला हवाय आणि त्याचा मला भाग होता यायला क्या बात आहे, हवाय. नक्कीच. सो तो एक विचार आहेच. श्रीकृष्णांची भूमिका मला मोठ्या पडद्यावर करण्याची पण इच्छा आहे की त्याच्यावर एक चित्रपट यावा आणि तो काय येत नाही असं वाटतं. तर ते एक आहेच. त्या व्यतिरिक्त म्युझिकल एखादी फिल्म करण्याची खूप इच्छा आहे. आता इच्छा तर आपल्या खूप असतातच, बट एखादी फिल्म, पण मी म्हणतो कलाकाराने ना तेवढं स्वार्थी असावं, कारण का ना Yes. कलाकाराला Yes. सगळ्या भूमिका साकारायची हौस असते आणि त्या स्वार्थी असण्यामध्ये काय वाद नाही. आणि युनिव्हर्स करतंय पूर्ण जर बॅक टू बॅक, तर होय. अजून आपण मागून पाहायला युनिव्हर्सला फक्त अबंडन्स कळतं असं म्हणतात. बरोबर. तर दिल तो पागल है कशी फिल्म होती की एक म्युझिकल लव्ह स्टोरी, थोडी आजची, त्या काळात पण बनलेली फिल्म असून ती आजची आहे. बरोबर. तर
आता हे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होईल खरं तर, पण मी यश चोप्राजींचे इंटरव्ह्यू वगैरे बघत होतो. त्यांना सगळेजण सांगत होते की अशी स्टेज दाखवलेली थिएट्रिकल बेस्ड फिल्म नका करू, नाही चालणार. पण ते म्हणाले होते, आय वॉन्ट टू चेंज द लुक अँड फील अँड होल वाईब ऑफ हिंदी सिनेमा. बरोबर. आणि ही चेंज त्याच्यानंतर काळच बदलल्यासारखा झाला, सिनेमाचा सगळा चेहरा मोहरा बदलला. तसं कोणी विजनरी फिल्म मेकर यावे असावे आपल्या मराठी सिनेमाला. एक्झॅक्टली तशी कॉपी असं नाही, पण तसे विजनरींसोबत काम करण्याची संधी मिळावी. अर्थात त्यांनाही आमच्यामध्ये पोटेन्शियल वाटावं आणि मला तसं काही करण्याची संधी मिळावी. क्या बात आहे. नाही, नक्की, कारण का मराठीमध्ये सुद्धा असे विजनरी दिग्दर्शक आहेत Of course आणि आहेत, yes. भरपूर आहेत. कारण का आपल्यामध्ये मराठी इंडस्ट्रीकडे सुद्धा खूप चांगलं मायलेज आहे, जे आपण दरवेळेला बघत राहतो. किंवा दर शुक्रवारी, महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी आपला मराठी सिनेमा येतो. असं कोणता शुक्रवार नाहीये जिकडे आपला मराठी सिनेमा येत नाही आणि त्याच्यावर भरपूर प्रेम करतात. मला शेवट अद्वैत तुझ्यापासून करायला आवडेल, कारण का दरवेळेला अजिंक्यला माहिती आहे की दरवेळेला आपण शेवटचं पब्लिक ओपिनियन म्हणजे अपील घेतो, पण ते अपील मला आज तुझ्याकडून कळायला आवडेल की कधी आपला सिनेमा येतोय आणि जेव्हा सिनेमा थिएटरमध्ये बघून प्रेक्षक बाहेर येईल तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये काय विचार असतील, काय सांगशील? पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की सिनेमा संपल्यानंतर जेव्हा लोक बाहेर पडत असतील 5 मिनिटं कोणी काही बोलणारच नाही. तर एवढा गांभीर्याचा विषय तर आहेच, पण त्याच्यानंतर जे चेंज होणार, आय होप दॅट विल मेक व्हॉट द फिल्म इज सपोज टू डू. नक्कीच. आणि आउट ऑफ सिलेबस 3 जुलै 2026 ला येतो आहे, तर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येस, बरोबर, नक्कीच जा. नक्कीच. आणि मराठी सिनेमा हा चित्रपटगृहामध्येच बघा, हे सगळ्यात महत्वाचं. खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी थांबतो, कारण का 3 जुलैपर्यंत आपल्या आता भरपूर कार्यक्रम होत राहील, भरपूर वेळा आपण भेटू. 3 जुलै नंतर सिनेमा बघितल्यावर तुमच्यासोबत मला बोलायला मजा येईल. खूप गोष्टी मला नव्याने कळतील, जे तुम्ही आता मला सांगितल्यात. खूप नवीन प्रश्न मला तेव्हा येतील. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.